आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजू कतली कशी बनवायची, ती पण बाजारासारखी. अगदी सोपी रेसिपी. 3च साहित्याला लागतं. काजू, साखर, थोडंसं तूप लागतं. काजू तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. जेवढे काजू घेतले तेवढीच साखर घ्यायची आपण. 1 वाटी काजूला अर्धा वाटीच पाणी टाकायचं आहे. 1 वाटी काजू, त्याच प्रमाणात 1 वाटी साखर, पाणी अर्धी वाटी या प्रमाणात घ्यायचे. पाक बनवून घ्यायचे. एक तार येऊन द्यायची. जास्त घट्ट पण पाक करायचं नाही. काजू बारीक करून चाळून घ्यायचे. काजू तुम्ही पाण्यात भिजवून पण त्याची पेस्ट बनवू शकता. मी काजू मिक्सरमध्ये फिरून चाळून घेतले. साखर आपली चांगली विरघळली आहे. एक तार येते का बघायचं आपल्याला. बोटाने चेक करायचे. पाक थोडा झाला तर समजायचं की आता हे तयार झाले आपल्या. थोडंसं तूप टाकायचं त्याच्यामध्ये. जायफळ वेलची पूड पण टाकायची आहे. तूप टाकूया आपण. आता श्रावण मास चालू झालेले, सगळे सण आता जवळ आलेत. त्यामुळे बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही घरीच मिठाई बनवू शकता. मी पेढ्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आता ते बारीक केलेले काजू आपण त्यात थोडं थोडं करून टाकणार आहोत. चांगलं हलवून घ्यायचं आहे. ह्याला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटातच काजू कतली आपली बनवून तयार होते. चांगलं हलवायचं आहे. आता मिश्रण आपलं आता घट्ट व्हायला लागले. मिश्रण आता आपलं चांगलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता आपण बघणार आहे की झालं की नाही ते मिश्रण. एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवर टाकून बघायचे. थोडं थंड होऊन द्या. त्याची गोळी होती की नाही बघायचे. हाताने बघायचे की त्याचं गोळी होती की नाही. हां, आपलं हे झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की त्याची चांगली गोळी झाली आहे. म्हणजे काजू चांगले त्यात शिजले जातात. आता ते चांगलं थंड झाल्यानंतर आपण थोडंसं मळून घेणार होते. लाटून घ्यायचं आहे ते, म्हणजे एकसारखं वड्या पाडता येईल. आणि ते गरम असतानाच करायचे, थंड ह्याच्यात नाही करायचे. जर तुम्हाला हाताला जर चटका बसत असेल तर प्लास्टिकच्या पेपरवर पण तुम्ही घेऊन करू शकता. मळून घ्यायचं आहे चांगलं पहिला, म्हणजे ते एकजीव होईल आणि एकसारख्या वड्या पडतील. त्याला जास्त वेळ लागत नाही. आता आपण हे लाटून घेऊया. तुम्ही डेकोरेशनसाठी चांदीचा पण वापरू शकता. ते बाजारात सहज मिळतं. आता मी ह्याच्यावर सगळे काजू बदामाचे बारीक करून हे केलेले तुकडे टाकलेत. पसरून घेतले चांगलं. आता त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या रक्षाबंधनाला नक्कीच ट्राय करा. अगदी कमी वेळ लागतं आणि खूप कमी सामानामध्ये हे तयार होतं. जास्त वेळही लागत नाही हे. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग एकसारखे सहज पडतात ते.
तुम्ही बघता एकदम छान वड्या झाल्यात आपल्या हे करून. तुम्हाला मी दाखवते ही वडी कशी झाली आहे ती. ही आपली काजू कतली झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच सांगा.